येड्यांचा हा दरबार रे बाबा, हसवतो पण विचारात टाकतो बाबा. मुजरा महाराज मुजरा. अरे महाराज एवढू लागला कुत्र्यासारखं का कंबडक्यात लात घालाव याच्या. महाराज महाराज काऊन रडता तुम्ही महाराज, काय झालं. मायला गध्यावानीची बळत. यो दीप्या आहे ना, योच बोलला असन. महाराजाचं आहे ना मन दुखवला असन. काय करावं या महाराजाचं, याचं तर काही रडणंच थांबे ना. दीपक दीपक. तो दीपक नाही आता. मग कोण आहे. त्याचं नाव आहे नेत्रुजी दूरदिशे. नेत्रोजी दूरदिशे. असा कसा दूरदिशा आहे हा. विचित्रच नाव आहे बाबा हे तर. मी आता पहिल्यांदा ऐकलं असं नाव आहे. तो या राज्याचा प्रधान आहे. प्रधान. या राज्याचा प्रधान. होय. आणि कोणत्या येड्याने नेमलं त्याला. कोणी म्हणजे मीच. अरे बाबू सॉरी 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 सॉरी. महाराज त्याला पगार किती असं नो. पगार. हा दीपकला पगार किती आहे. 100 सुवर्ण मुद्रा. अबो 100 सुवर्ण मुद्रा. होय. त्याला 100 सुवर्ण मुद्रा. आणि मला किती मग. त्याला पगार एवढा 100 सुवर्ण मुद्रा. आणि मला किती 5. हा फक्त 5 सुवर्ण मुद्रा. फक्त 5 सुवर्ण मुद्रा. छे तू तुमच्या जिंदगीवर. काय सॉरी सॉरी सॉरी. महाराज त्याला 100 सुवर्ण मुद्रा आणि मला 5. मला एक सांगा, मी काय घोडं मारलो महाराज की मला पगार एवढा कमी. मग पगडी केवढी, त्याची पगडी केवढी. या दरबारात असा भेदभाव कोण बरं. तुझी पगडी केवढी असली तरी ते मडकं आहे. मडकं हे. आणि त्याच्याकडे बुद्धी आहे, दिव्य दृष्टी आहे आणि म्हणून त्याला जास्त पगार आहे. थांबा 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 थांबा. त्याच्याकडं दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी म्हणजे काय हो महाराज. दिव्य दृष्टी म्हणजे काय. आता ते तुला काय सांगत बसणार आहे. महाराज मला पण 100 सुवर्ण मुद्रा पाहिजे पगार. हो तरच मी या दरबारात काम करीन. बर मग ती पगडी खाली उतरव आणि निघून जा. ही पगडी खाली उतरू आणि मग का राजीनामा देऊ काय. अहो नाही हो महाराज, नाही हो महाराज, नाही 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 माफ करा महाराज. नाही हो नाही हो महाराज, नाही हो चुकी झाली महाराज. नाही 5 मुद्रा हव्या आहेत का. जे सांगितलं ते काम करावं लागेल. महाराज हो महाराज. तरच इथं थांबायचं. हो महाराज. हो नाही तर निघून जायचं. हो महाराज. नाही महाराज. नाही नाही मला आता टेन्शन देऊ नकोस. मला आधीच टेन्शन आहे. नाही महाराज. नाही महाराज चुकी झाली महाराज, चुकी झाली महाराज. बस शांत व्हा, शांत व्हा महाराज, शांत व्हा. काय दुःख असन ते सांगा महाराज तुम्ही. कारण दुःख सांगितलं ना हलकं होतं. कुत्र्यासारखं एवढत आहे महाराज. आता कायच करा बाबा याला. कोणता वैद बोलवा असं. प्रधानजी महाराजांचा विजय असो. महाराज प्रधानजी दरबारात आपल्या समोर उपस्थित होत आहेत. मागून येत पुढं ढुस्सा मारत. मी शिपाई जरी असलो तरी महाराजांचा शिपाई आहे. विश्वासपात्र शिपाई आहे आणि तुझ्यापेक्षा सिनियर आहे. समजलं. मी पण महाराजांचा शिपाई आहे. महाराजांचा विजय असो. साक्षात महाराज रडतायत. काय झालं बघतो. माझ्या शक्तीनं बघतो.
अच्छा, अशी गोष्ट आहे तर. महाराज, ही गोष्ट मला कळालेली आहे की तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे म्हणून. परंतु मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच व्यक्त व्हावं आणि दरबारी लोकांना ती गोष्ट सांगावी महाराज. मला चिमणीची खूप आठवण येते हो. चिमणी? ती चिमणी कोण आहे महाराज? अहो, चिमणी म्हणजे आमची मानलेली मुलगी. तिची खूप आठवण येते मला. अच्छा, तुमची लहान मुलगी. एवढ्याशा मानलेल्या मुलीची काय आठवण यायची महाराज? तिला वापस आणून घ्या आपल्या दरबारामध्ये. ती खेळेल, नांदेल. तिला खेळणी घेऊन द्या, तिला खेळवा. आणि खेळवण्यासाठी तर आपल्याकडे कितीतरी दरबारी लोक आहेत. आपले सेवक आहेत, आपले आकडे मामा आहेत, मी आहे, तुम्ही आहे, कितीतरी लोक आहेत. अहो, तसं नाही. चिमणी म्हणजे छोटीशी मानलेली मुलगी होती. तिला आम्ही खेळवलं, लहानचं मोठं केलं, तिला शिकवलं, इकडे तिकडे फिरवलं. ती आनंदानं बागडायची. आम्हाला खूप आनंद व्हायचा. बर, मग आता ती चिमणी गेली कुठं महाराज? अहो, गेली कुठे म्हणजे ती शिकली, मोठी झाली. मोठी झाल्यानंतर तिच्या पंखात बळ आलं आणि ती भुर्रकून उडून गेली. भुर्रकून उडून गेली? उडून गेली म्हणजे नेमकी गेली कुठे? अहो, म्हणजे असं, अहो, ती मोठी झाली म्हणजे तरुण झाली. तरुण झाल्यानंतर आम्हीच तिचं लग्न लावून दिलं आणि आता ती सासरी गेली आहे. म्हणजे शुभ मंगल सावधान. मग तिच्या घरी आता तिचा नवरा, सासू, सासरे, नणंद, दीर ही सगळी मंडळी तिथं आहे. म्हणून आता आम्हाला दुःख होत आहे. ती आमच्या घरी जशी सुखा समाधानानं होती तशीच तिथं ती सुखा समाधानानं राहत आहे की नाही? महाराज, जर ते आपल्या मुलीला त्रास देत असतील तर त्यांना धडा शिकवण्यासाठीही आपण कमी जास्त बघणार नाही. अहो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आपल्याला तसं नाही करता येणार. नाही? आपल्याला तुम्ही त्यांच्या घरी जायची व्यवस्था करा. महाराज, मी माझ्या शक्तीनं बघू शकतोय महाराज. आपली मुलगी, आपल्या मुलीचा नवरा, तिचा सासरा, सासू या सगळ्या लोकांना मी या ठिकाणावरूनच बघू शकतोय. तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू आहेत महाराज. हो. मग परंतु आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही कारण मुलीला तुम्ही पृथ्वीवर पाठवलेलं आहे. आणि माझ्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती फक्त बघण्याची आणि दाखवण्याची शक्ती आहे. अच्छा. तिथं तुम्हाला घेऊन जाण्याची शक्ती माझ्याकडे नाही. मग मग असं करा, आम्हाला दाखवा ते प्रत्यक्ष. असं काय घडतंय ते तुम्हाला बघायचंय? होय. तुमची इच्छा आहे बघण्याची? हो, आम्हाला पण बघायचंय. आम्हाला पण. मग आता सासरे, जावई, मुलगी आणि घरातली सर्व मंडळी यांचं नातं एकमेकांसोबत काय सुरू आहे आणि काय झालेलं आहे पृथ्वीवरती ते तुम्ही बघाच. असं ते बघा समोर. ओम क्लीम ह्रीं 2 किलो हिंग स्वाहा. किती पसारा पडलाय, अजून दूध पण गरम करायचं राहिलंय. पापडी, गुळाची पापडी, धम्मक लाडू, तेल लाडू, तेलंगीचे. चाऊ म्याऊ चाऊ. देऊ, ए देऊ, चल ना रे जेवायला. किती वेळची तुला बोलवते, कळत नाही का? आई, मला भूक नाही ग. यार, ह्यातून झाडू पण मारायचं राहिलंय. तुझ्या नाही, चल आपण क्रिकेट खेळायला जाऊ.
स्वरा, अगं ए स्वरा, केव्हाचा दूध उकळत आहे, गॅस बंद कर ना लवकर. म्हणून तर गॅस पुरत नाही आपल्याला. आता तरी बंद कर. हो हो. काय बाई, सगळं शिकवावं लागतं आजकालच्या मुलींना. आजकालच्या मुलींना किती सांगावं काही समजतच नाही. काय बाई हा वैताग. काय वहिनी, तुम्ही माझी फेवरेट भाजी बनवली नाही. आईने मला भेंडी बनवायला सांगितली होती म्हणून मी भेंडी बनवली. आजही मला बाहेरच जेवावं लागतं वाटतं. नाही, मी बनवते ना तुमच्या आवडीची भाजी. झाले बाबा एकच काम, अगदी थोडं राहिले, तेवढं करून घेते. वहिनी, वहिनी, तुम्ही माझा डबा बनवला का? डब्बा दिलाच कुठे तुम्ही डब्बा? माझ्या बॅग मध्ये होता, तुम्हाला सांगितलं होतं ना मी की डबा घ्या म्हणून. काय रोज रोज एक एकच गोष्ट सांगावं लागते. आणि ते माझा युनिफॉर्म प्रेस केला का? हा, प्रेस करून अलमारी मध्ये ठेवून दिले. अलमारी मध्ये ठेवले तर मग ते सांगणार कोण? काय वहिनी तुम्ही पण करा लवकर डबा. ठीक आहे, बनवते. अगं स्वरा, किती वेळ झालाय? माझा चहा टाकला की नाही? अहो बाबा, तुमच्या चहाचं काय घेऊन बसला? अहो अजून माझा डबा पण केला नाही असं तुमच्या सुनेनं. अहो तेवढेच काय, गॅस आतापर्यंत चालू होता आणि दूध तसंच उकळत होतं. मी गॅस बंद कर म्हटलं तेव्हा तिने गॅस बंद केला. बरोबर आहे, म्हणूनच आपला गॅस लवकर संपतो. काय बोलायचं आता. किती गोड केलाय, कमी कर. जा माझ्यासाठी पण दूध घेऊन ये. आहेत का संध्याकाळी घरात? हो. अहो चंदाताई, या या बसा. या बसा. काय सुरू आहे? काही नाही, मजेत आहे सर्व. तुम्ही येणार होत्या ना आमच्याकडे सकाळी? अहो कशाचं येणं होतं बाई, मला सगळं लक्ष द्यावं लागतं घरात. आता तर नव्या सुनबाई आल्या, तुम्हाला आरामच करायचं काम आहे. आमच्या सुनबाई बाई अशा पदार्थ करतात. हो, गुलाबजामुन, पनीर भाजी, केक, सगळे पदार्थ छान येतात. आई तुला काय सांगू, यांच्या सुनबाईनं केक केला होता वहिनीनं. बाबा तुम्हाला सांगतो, असं केक झकास एकदम. हा मग, अरे मग पदार्थ वा, खूपच छान. आम्हालाही कधी केक खायला बोलवा. तुम्हाला आणि डबा एखाद्या दिवशी. चालेल. तो नावच काढतो. आपण तुम्ही डबा आणून द्या, पण माझा डबा अजून आमच्या वहिनीने बनवला नाही. तर सांगायचं, शिकवायचं, करेल समोर चांगलं. ती काहीच येत नाही बाई आमच्या सुनबाईला तर. अहो सकाळी गॅसवर दूध ठेवलं, ते दूध गुतू गेलं, पण सुनबाईचं लक्ष नाही त्याच्याकडे. जेव्हा मी सांगितलं तेव्हा तिने गॅस बंद केला आणि यांच्यासाठी चहा केला, तो नुसता पाकच करून ठेवला. बाई बाई, तुम्हाला सर्व शिकवावं लागते का काय काय माहिती. सगळंच चुकतं, सगळंच. आमच्या सुनेला काही सांगायचं काम नाही. एवढं छान करते, सर्व घर टापटीप ठेवते, सगळं व्यवस्थित करते. कोण आलंय ग? अरे सिद्धा काकू, नमस्कार. कशी आहात? बरी आहे. अगं आई, तुम्ही मला चहा बद्दल काय सांगत होती की चहा गोड झाला म्हणून. अगं तू पण तेव्हा करत होती, तेव्हा तू पण त्या चुका करत होती. तिच्या चुकांकडे दुर्लक्ष कर. बरं काकू, मला ड्युटीला उशीर होत आहे, त्यामुळे मी जात आहे. हो या. स्वरा,
ए स्वरा, निघतो मी. अहो चहा तर घ्या ना. नको मला चहा, येतो. हा बाई 2 दिवस झाले लग्नाला, पण कशी बायकोची बाजू घेतो. स्वरा, बरं झालं तू आलीस. तुला मला काही सांगायचं होतं. रात्री ऑफिसच्या कामाला उशीर होत आहे, त्यामुळे मी रात्री घरी परत येणार नाही. घरच्यांना तू काही सांगू नको, नाही तर ते बोंबलतील माझ्या नावाने. मी मित्राकडे जाईल, तिथेच जेवण करेल आणि तिथेच झोपेल. तू तुझी काळजी घे आणि तू पण जेवून घे. निघतो मी, परत येईल सकाळी. माझं लग्न झालं, पण माझं अस्तित्व कुठे आहे? लग्नाने नवीन घर दिलं, पण ओळखीचा माणूस एकही नाही. मी इथं मुलगी नाही, सून नाही, बायकोही नाही. इथं मी फक्त एक सेवा करणारी स्त्री आहे, जी घरात असूनही घराबाहेरचीच आहे. माझे सगळं स्वप्न सोडून मी या ठिकाणी आले, पण अजूनही या घरात मी पाहुणीच आहे. एक अशी पाहुणी जी कधीही या घरातल्या सर्वांच्या अपेक्षा एक सोबत पूर्ण करू शकत नाही. अगदी स्वतःच्या सुद्धा. बघितलं महाराज, ही अशी परिस्थिती आहे जगामध्ये. मग कसं करायचं? महाराज, आज जरी तुमच्या मुलीसोबत असं होत असलं तरी महाराज, एक गोष्ट मात्र नक्की आहे. काय? की मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही कुळांचा उद्धार करेल. Yes. महाराज, बरोबर आहे. त्या मुलीमध्ये एवढी शक्ती असते की ती दोन्हीही घरांचा उद्धार करू शकते. बरोबर आहे. आणि आपण लग्न करून एखादी मुलगी घरी आणतो, एखादी लक्ष्मी घरी आणतो, तेव्हा प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतीची बनलेली असते. आपलं एक स्वभाव वैशिष्ट्य असतं, तिचं एक स्वभाव वैशिष्ट्य असतं. समजून उमजून सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. लगेच तिच्यासोबत भांडणं करणं, तिला एखादी गोष्ट नाही जमली तर तिला आढेवेढे करणं, तिच्या नावानं बोटं मोडणं, हे काही मला योग्य वाटत नाही. बरोबर आहे. हे प्रत्येकानं जपलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मुलींमध्ये जर मुलगी शिकलेली असेल तर मुलगी एका घराण्याला खूप उंचावर नेऊन तिचा स्वर्गही बनवू शकते आणि त्याच घराचा ती मुलगी नरक देखील बनवू शकते. बरोबर आहे. अगदी खरं बोलले प्रधानजी तुम्ही. असं आहे महाराज. खरं आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. एका वडिलाच्या नात्यानं तुमचं हृदय मी समजू शकतो, किंबहुना आम्ही सगळेच समजू शकतो. हो महाराज, हो महाराज. अगदी बरोबर. कारण तुमची मुलगी म्हणजे आमची मुलगी, तुमची बहीण म्हणजे आमची बहीण, आणि तुमची बायको म्हणजे महाराजांचा अपमान साक्षात. गप्रे. गंमत करत होतो. गंमत. सॉरी म्हणा. सॉरी. त्यामुळं महाराज, मला असं वाटतं की तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता निद्रा अवस्थेत जा, आराम करा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आणि डॉक्टरांच्या गोळ्या बिळ्या काही खाऊ नका, कारण आजकाल डिप्रेशनचे शिकार भरपूर जण होत आहेत आणि गोळ्या घेत बसतात. गोळ्या घेऊ नका. शहाण्याचे येडे होतात गोळ्या घेऊन. मला तेच वाटतं. महाराज, गोळ्या घ्यायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही आराम करा, मेडिटेशन करा, ध्यान धारणा करा, अशा काहीतरी गोष्टी करा, व्यायाम करा. यामुळं मन स्थिर राहतं आणि माणसाला नैराश्य येत नाही. बरोबर आहे. अगदी खरं आहे. अगदी बरोबर आहे. आणि आनंदी आयुष्य जगणे हाच या जगण्याचा गुरुमंत्र आहे. बरोबर आहे. खरं आहे की नाही? जय हो महाराज. म्हणूनच जीवनाला म्हटलं आहे आनंद यात्रा. 100 बात की एक बात कही महाराज ने. तर महाराज, या गोष्टीवर तुम्ही आनंदित राहा.
आणि आता लगेच निद्रा अवस्थेत जा बरं. केवढी रात्र झालीये महाराज, दिवसभर आपण सगळं पृथ्वीवरचं बघितलं. बरोबर आहे. आता तुम्ही आराम करा, आम्ही सुद्धा सगळे आराम करतो आणि उद्या आपण सगळे परत एकदा दरबार भरवू. बरोबर. ठीक आहे महाराज, चालेल. चला तर मग. दाखवे प्रधान हुशार व्हिडिओत दाखवतो पृथ्वीचं पार. संकट येतात, चर्चा रंगतात, शेवटी प्रश्नचिन्ह चुरतात. येड्यांचा हा दरबार रे बाबा, हसवतो पण विचारात टाकतो बाबा. सेवक मिस्टर शेंगुळे भारी, पण शेवटी तो म्हणे मारतो यारी.